तुळजापूर आणि अक्कलकोटच्या सुंदर प्रवासानंतर आता आपण आलोय आपल्या या प्रवासाच्या चौथ्या टप्प्यावर, सोलापूरला. मित्रांनो, आज आपण दर्शन घेणार आहोत सोलापूरच्या ग्रामदेवत सिद्धेश्वर महाराज मठ इथं. तिथं गेल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेतलं ते इथल्या एक मोठ्या आणि सुंदर तलावाने. प्रवेशद्वारातून आत जाताना दोन्ही बाजूला अतिशय सुंदर असे पांढऱ्या रंगाचे टेंट पाईप शेड्स लावले आहेत, ज्याच्या छायेतून पुलावरून चालत जाणं एकदम भारी वाटतं. पण या मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे मुख्य मंदिर पूर्णपणे या तलावाच्या मधोमध पाण्याने वेढलेलं आहे. मंदिरात जाण्यासाठी या पाण्यावरून एक छान पूल बनवला आहे. या पुलावरून जसं आपण पुढे जातो तशी तलावाच्या अगदी मधोमध पाण्यात उभारलेली महादेवाची एक अतिशय भव्य आणि सुंदर मूर्ती दिसते. पुलावरून चालत आम्ही मंदिरात आलो. आत पाऊल ठेवताच इथलं वातावरण एकदम शांत वाटतं. बाहेर सोलापूर शहराची एवढी गर्दी असली तरी आत फक्त आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. मी तुम्हाला सांगतो, मंदिराची पाठीमागची बाजू तर बघायला एकदम भारी आहे. तिथलं जुनं बांधकाम आणि ती शांतता अनुभवण्यासारखी आहे. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास खूप महान आहे. हे मंदिर स्वतः श्री सिद्धेश्वर महाराजांनी बांधलं होतं. ते महादेवांचे परमभक्त होते. त्यांनी सोलापूरमध्ये तब्बल 68 शिवलिंगांची स्थापना केली होती. तिथे जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीला गड्डा यात्रा भरते, ज्यात नंदीध्वजाची मोठी मिरवणूक निघते. हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हे सगळं बघत दर्शन घेण्यासाठी जेव्हा आम्ही मुख्य मंदिराच्या समोर आलो तेव्हा तिथे एक भली मोठी दानपेटी म्हणजेच हंडी दिसली. मग आम्ही दर्शन रांगेत उभे राहिलो आणि सिद्धेश्वराचं अतिशय शांततेने आणि मनोभावाने दर्शन घेतलं. मुख्य मंदिराच्या बाहेरच एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथे आम्ही जाऊन दर्शन घेतलं. आणि मित्रांनो, इथे रोज संध्याकाळी बरोबर 7 वाजता प्रसादाचं वाटप होतं. आम्ही तो प्रसाद घेतला आणि दर्शन एकदम छान पार पडलं. दर्शन आणि प्रसाद घेऊन संध्याकाळच्या वेळेस आम्ही निघालो आमच्या परतीचा प्रवासाला. पण मित्रांनो, आमचा हा परतीचा प्रवास साधासुद्धा नव्हता. तो एकदम भन्नाट, थरारक आणि ऐकण्याजोगा झाला आहे. रात्रीच्या प्रवासात काय काय किस्से घडले हे मी तुम्हाला पुढच्या एका स्पेशल आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो परतीच्या प्रवासाचा भन्नाट व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ती शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग लवकर भेटूया त्या भन्नाट प्रवासाच्या व्हिडिओला. जय महाराष्ट्र.